आजचा पहिला क्वेश्चन, स्टार आणि डेल्टा सगळ्यांना काय आहे कळलं का? कशाला म्हणायचं स्टार नेटवर्क, कशाला म्हणायचं डेल्टा नेटवर्क, हे सगळ्यांना कळलं का? हा पहिला प्रश्न आहे. मग नंतर पुढे बाकीचं बघूया आपण. हो, ठीक आहे. तर सगळ्यांना आता माहित आहे काय आहे स्टार, काय आहे डेल्टा. आता कसं असतं बघा, एक लक्षात ठेवा, इक्विव्हॅलेंट रेजिस्टर आपण म्हणतो. इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स म्हणजे काय? ठीक आहे, हे 3 सेम नोड आहेत. 1, 2, 3. तसं इथं पण 1, हा 2 आणि हा 3. ठीक आहे, हे तिन्ही नोड आहेत लक्षात घ्या. नोड नसते तर आपण म्हटलं असतं हे 1, 2, 3 तिन्ही सिरीज म्हटलं असतं, पण हे सिरीज नाही, कारण की 1, 2, 3 नंबर जो लिहिलाय तो हा नोड आहे. याचं काय असतं यात, इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स म्हणजे काय? समजा मी नोड 1, नोड 3 मधला रेजिस्टन्स बघितला, वाय त्याला म्हटलं मी समजा R13Y, आणि इथं जर आपण 1 आणि 3 मधला रेजिस्टन्स बघितला, याला म्हटला R13 ऑफ डेल्टा, तर हे दोन्ही सेमच असणार आहे, हे लक्षात घ्या. ठीक आहे, कारण की हे सेम नोड आहे. सेम नोडवर आपण रेजिस्टन्स कसे अरेंज केले? एक एक केलाय काय, हा स्टार नेटवर्क आहे, हा डेल्टा नेटवर्क आहे. ठीक आहे, मग आता बघा, हा 1, 2, 3 या सेम नोडलाच तुम्ही स्टार पण ऍड करून दाखवलं आणि त्याची डेल्टा पण बघितलं, म्हणजे इक्विव्हॅलेंट जर आपण रेजिस्टन्स बघितलं, दोन्ही केसला तुम्हाला सेमच मिळणार. ठीक आहे, जर मी फाइंड केला R13, 1 आणि 3 नोड मधला रेजिस्टन्स फाइंड करायचं म्हटलं, इथं पण 1 आणि 3 मधला रेजिस्टन्स फाइंड करायचं म्हटलं, तर हे मला सेमच मिळणार. त्याला नाव काय असणार? याला म्हणतो आपण R1, याला म्हणणार R2, याला म्हणणार R3, याला म्हणणार R12, R23, R13. ठीक आहे, पुढं आता पुढं काय नेक्स्ट? एवढं इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? समजा मी म्हटलं इथला इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स, समजा मी म्हटलं मला इथला रेजिस्टन्स R23 ऑफ Y काढायचं म्हटलं, तर हा इक्वल टू काय असणार आहे? इथला रेजिस्टन्स R23 ऑफ डेल्टा. ठीक आहे, तर हे असं पार्ट आपण बघणार आहोत. ठीक आहे, आता आपला डेरिव्हेशन बघायचं आहे. एकदा बघूया आपण डेल्टाचं स्टार कसं करायचं, मग बघूया आपण स्टारचं डेल्टा करायचं, वगैरे वगैरे बघूया. ठीक आहे, तर यासाठी आपण पहिलं काय करूया बघा. आता इथं आपण स्टार आणि डेल्टा सगळ्यामधलं इक्विव्हॅलेंट रेजिस्टन्स फाइंड करा. ठीक आहे, म्हणजे काय? आता बघा, पहिला हे करूया आपण फॉर स्टार नेटवर्क. ठीक आहे, मला फाइंड करायचा आता R12 ऑफ स्टार, म्हणजे कुठला बघा, इथला आणि इथला. म्हणजे मी अशा वेळी करणार, अशा वेळी 1 आणि 2 हेच 2 नोड आहेत, तुम्हाला माहित आहे. पुढं काय माहित आहे का? काहीच नाही. तुम्हाला हे 2 महत्वाचे आहेत. मग हा तुम्हाला काय दिसतोय? हा ओपन आहे. बरोबर का? आता मी इथला इक्विव्हॅलेंट मला फाइंड करायचा आहे. तेव्हा मी काय बघणार? हा 1 आणि 2 च्या मध्ये एवढं रेजिस्टन्स आहे आणि हा काय दिसतो इथं? ओपन आहे. ओपन आहे म्हणजे आपण ज्यात करंट नाही त्याला म्हणतो आपण ओपन. मग तो ब्रांच आहे किंवा नाही, काय फरक पडतो का? नाही. म्हणजे मी काय म्हणणार आता? R12 जो आहे स्टारचा, तो किती असणार आहे? तर तो असेल याचा ऍडिशन प्लस याचं ऍडिशन. यालाच म्हटलं आपण R1, याला म्हटलंय R2. म्हणजे या केसला आता स्टार कनेक्शनचा R12 काय असेल? तर R1 प्लस R2. हे सगळ्यांना कळलं का? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? मग पुढचं बाकीचं बघूया. हो, ठीक आहे. तसंच R23 ऑफ Y, म्हणजे आज काय करणार आता? R23 बघताना 2 आणि 3 फक्त नोडचा विचार करा. हा नोड ओपन आहे. ओपन म्हणजे तो ब्रांच आहे किंवा नाही, काय फरक पडणार आहे का? नाही. म्हणजेच तुम्हाला सर्किट काय दिसेल यामध्ये? तर तुम्हाला दिसेल की काय, फक्त एवढा पार्ट दिसेल. म्हणजेच काय होणार? दोघांची ऍडिशन होईल. म्हणजेच R23 काय होणार? तर R2 प्लस R3. सिमिलरली R13 ऑफ स्टार काय मिळणार? तर R1 प्लस R3. ठीक आहे, तसंच
फॉर डेल्टा नेटवर्क. डेल्टा नेटवर्कला काय मिळणार? सिंपल बघा, काय डेल्टा नेटवर्कला म्हणतो आपण R12 ऑफ डेल्टा. पुन्हा बघा, आता काय म्हटलं R12 ऑफ डेल्टा बघताना आता 1 आणि 2 फक्त नोड आहे म्हणतो आपण, बाकी काय नोड नाही, कारण आपल्याला इथला इक्वेंट फाइंड करायचा आहे. हा असेल R12. मग बाकी दिसत इथं आता हा 3 काय होणार, नोड नसून नॉर्मल पॉईंट काहीतरी आहे. मग काय दिसतंय, हे 2 सिरीज आणि यांचा रिझल्टंट याला पॅरलल. हा R12 आहे, R13 आहे, R23. म्हणजे काय म्हणणार, R12 is parallel to R23 plus R13. हे कळलं का सगळ्यांना? हे कळलं का? हो, ठीक आहे. सोपं आहे. मग तिथे काय म्हणणार, आता हे सॉल्व कसं करणार? पॅरललला आपण सॉल्व कसं करतो, दोघांचं मल्टिप्लिकेशन डिवाइड बाय दोघांचं सगळ्यांचं ऍडिशन. म्हणजे काय होणार, हा इंटू हा टर्म करणार डिवाइड बाय या दोघांचं ऍडिशन. म्हणजे काय मिळेल, R12 इंटू R23 प्लस R13 अपॉन काय होणार, R12 प्लस R23 प्लस R13. मग काय मिळेल, हा R12 इंटू R23 प्लस R12 इंटू R13 अपॉन R12 प्लस R23 प्लस R13. हा झाला काय, R12 चा डेल्टा. कळलं का इथपर्यंत सगळ्यांना? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? मी एक एक स्टेप करतोय, कारण काय उगीच तुम्हाला नंतर कन्फ्युजन नको म्हणून मी एक एक स्टेप बाय स्टेप बघत आहे. प्रत्येक वेळा तुम्हाला विचारत आहे कळलं का, यामागचं कारण हेच आहे. सिमिलरली आता मला सांगा, R23 चा डेल्टा जर फाइंड करायचं म्हटलं तर कसं करणार? काय दिसते बघा, त्यामध्ये काय म्हणणार, हा R23 एकटा पॅरलल असेल. कोणाला पॅरलल? या दोघांच्या सिरीज कॉम्बिनेशन. बरोबर, म्हणजे काय म्हणणार आता, R23 is parallel to R12 आणि R13. R23 is parallel to R12 and R13. म्हणजे हा पण काय मिळेल, डायरेक्टली लिहूया आता, R12 R23 प्लस R23 R13 अपॉन R12 प्लस R23 प्लस R13. हा झाला आपण R23 ऑफ डेल्टा. ठीक आहे. सिमिलरली डायरेक्ट लिहितो आता मी, कोणता फाइंड केला आपण, 1 2 2 3. आता काढूया R13. R13 ला काय म्हणणार, पुन्हा R13 इंटू R12 प्लस R13 इंटू R23 अपॉन काय म्हणणार, R12 प्लस R23 प्लस R13. बरोबर, इथपर्यंत सगळ्यांना कळलंय? याला नोटेशन नंबर दिला, याला म्हणूया 1, याला म्हणूया 2, याला म्हणूया 3, या इक्वेशनला म्हटला 4, याला म्हटला 5, याला म्हटला 6. ठीक आहे. आता काय म्हणतो आपण, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्सेस आर सेम. ठीक आहे, आपण काय म्हणतो, इक्विव्हॅलंट रेजिस्टन्सेस आर सेम. दॅट इज काय म्हणणार, R12 ऑफ स्टार is equal to R12 of delta, R23 of star is equal to R23 of delta, R13 of star is equal to R13 of delta. ठीक आहे, पुढे जात नाही वाटतं.
ठीक आहे, इथपर्यंत सगळ्यांना कळलं काय? इथपर्यंत सगळ्यांना कळलं का? तुम्ही नवीन पेज ओपन करणार आहे, म्हणजे मला सेव्ह करावं, यात परत चेंज करता येणार नाही. इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नो डाऊट. ठीक आहे. ठेवू तसंच, सेव्ह करतो. हा असं ना, त्यातलं पहिला इक्वेट करूया. R12 स्टारचा इज इक्वल R12 डेल्टाचा. R12 स्टारचा काय बघा, R1 प्लस R2. म्हणजे काय मिळणार, हा R1 प्लस R2 इज इक्वल टू, इथे काय मिळाला, R12 डेल्टाचा बघा मिळाला हा R12 R23 प्लस R12 R13. R12 R13 अपॉन R12 प्लस R23 प्लस R13. याला म्हणूया इक्वेशन नंबर 7. तसंच R2 प्लस R3, R2 तसं होणार ना, R2 म्हणजे R2 प्लस R3 आहे. R2 R3 काय मिळणार, R12 R23 प्लस R23 R13 अपॉन R12 प्लस R23 प्लस R13. हा झाला इक्वेशन 8. तसंच R1 प्लस R3 काय मिळणार, R13 इंटू R12 प्लस R13 इंटू R23 अपॉन R12 प्लस R23 प्लस R13. याला म्हणूया इक्वेशन 9. हे इथपर्यंत कळलं का? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं का? बोला लवकर, झोपले का सगळे? कॅमेरा म्हणून तुमचा ऑन ठेवायचा आपल्याला. झोपले सगळे म्हटले की हो म्हणता, झोपलाय काय? आता नेक्स्ट बघा काय यामध्ये. आता आपल्याला यातनं काय करायचं, आपलं काम काय, हे सगळं आपण का करतोय. कधीही कोणतंही एक्झाम्पल सॉल्व्ह करत असताना नेहमी आपल्याला एक माहित असलं पाहिजे की आपण हे सगळं का करतोय. तर काय म्हटलं, काय करतोय आपण, एक तर स्टारचा डेल्टा किंवा डेल्टाचा स्टार करायचा. त्यातला हा पार्ट आपण बघतो जिथे आपल्याला डेल्टाचा स्टार करायचा. म्हणजे तुम्हाला दिला असेल फक्त हे, हा डायग्राम तुम्हाला दिला असेल डेल्टा, तुम्हाला म्हटलं असेल स्टार करा. ठीक आहे, पण सध्या काय म्हणणार आपण यामध्ये, सध्या आपल्याला फॉर्म्युला कसं लक्षात ठेवायचं हे महत्वाचं नाही, आपल्याला डेरिव्हेशन करायचं, म्हणून आपल्याला सध्या डेरिव्हेशन बघा. ठीक आहे, तुम्हाला दिलाय असा डेल्टा, या डेल्टाचा तुम्हाला करायचा आहे स्टार, त्यासाठी आपण हे डेरिव्हेशन बघत आहोत. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला R12 R23 आणि R13 दिलेलं असेल, तुम्हाला काय पाहिजे, तुम्हाला पाहिजे यातला R1 R2 R3. आता हे R1 R2 आपल्याला फाइंड करायचं, तर काय दिसतं बघा यामध्ये, इथं आहे R1 प्लस R2, इथं आहे R2 प्लस R3, इथं आहे R1 प्लस R3. मग या तिघांना सॉल्व्ह करून आपल्याला फक्त R1 असं काहीतरी करायचं आहे. तर काय दिसतंय बघा, यात R1 प्लस R2 आहे, मला फक्त R1 पाहिजे, यातनं R2 आला पाहिजे, म्हणजे हा जर आपण मायनस केला तर काय होणार, R2 एक मायनस. ठीक आहे, मग काय असेल पुन्हा, म्हणजेच मी याला असं करतो बघा, इक्वेशन 7 मायनस इक्वेशन 8. त्यामुळे बघा R1 प्लस R2 हा मायनस, म्हणजे R1 मायनस R3 झाला, आणि इथं R1 प्लस R3 आहे, मग याला परत प्लस करणार, इक्वेशन 9. म्हणजे काय मिळेल, इथं काय मिळेल बघा, R1 प्लस R2
हा मायनस म्हणजे R2 गेला म्हणजे R1 मायनस R3 झाला. प्लस R1 प्लस R1 2R1 मायनस R3 प्लस R3 कॅन्सल म्हणजे हा राहतोय 2R1. ठीक आहे, कळलं सगळ्यांना? लेफ्टला 2R1 कसा आला कळलं का? बोला लवकर लवकर, लेफ्टला 2R1 कसा आला कळलं का? हो, गुड, रिपीट. ठीक आहे, बघा इथे मी बाजूला लिहितो. आपल्याला काय म्हटलंय? R1 प्लस R2 मायनस इक्वेशन येत काय? R2 प्लस R3 प्लस R1 प्लस R3 काय होणार? R1 प्लस R1 होणार 2R1. R2 ला मायनस R2 कॅन्सल, हा मायनस R3 प्लस R3 पण कॅन्सल, राहिला काय फक्त 2R1. कळलं का वैदेही? कळलं का? हो, ठीक आहे. आता बघूया पुढचा पार्ट. आता घ्या बघा, त्याच्या डिनॉमिनेटरला काय, सगळ्यांचे डिनॉमिनेटर सेम आहे, त्यामुळे डिनॉमिनेटर मी सेमच करतो. आता पुन्हा आपल्याला डायरेक्ट करायचं काय परत? पहिला इक्वेशन 7 ऍड करायचं आहे. इक्वेशन 7 मधनं इक्वेशन मायनस करा. इक्वेशन 7 इक्वेशन 8 मध्ये काय कॉमन काय दिसतंय का बघा? R12 R23 इथं पण आहे, इथं पण आहे, म्हणजे हा मायनस हा केल्यावर हा कॅन्सल होणार. मग राहील काय? तर इथं मी R12 R13 मायनस R23 R13 राहील, बरोबर का? 7 मधनं 8 मायनस केल्यावर. नंतर पुन्हा यात प्लस करायचं आहे 9, मग काय होणार पुन्हा आता इथं? R13 R12 प्लस R13 R23 म्हणजे हे पार्ट पुन्हा कॅन्सल, मग राहील काय इथं? 2 टाइम्स R13 इंटू R12. कळलं का सगळ्यांना हे काय केलेलं आहे? कळलं का हे काय लिहिलं आहे, कसं लिहिलं आहे? हो, ठीक आहे. आता याचे 2 ला 2 कॅन्सल म्हणजे आपल्याला R1 काय मिळाला? R13 इंटू R12 अपॉन R12 प्लस R23 प्लस R13. कळलं? हा झाला तुमचा पहिला पार्ट. ठीक आहे. आता सिमिलरली, आता पुढे सगळं सॉल्व्ह बसायचं नाही. सिमिलरली काय म्हणलं आपण? R2 काय मिळणार? सिंपल बघा, इथं 1 आहे, तर 1 1 बरोबर 3 1 बरोबर 2, मग खाली R12 R2 चे अर्धे, जसं इथं R2 म्हणजे काय होणार? 2 बरोबर 1 आणि 2 बरोबर 3 अपॉन R12 प्लस R23 प्लस R13. हा झाला सेकंड. तसंच R3 काय म्हणणार? 3 बरोबर 1 जा 1 1 जा 2 अपॉन R12 R23 प्लस R13. कळलं का? पर्यंत सगळ्यांना कळलं का? ठीक आहे, हा क्वेश्चन होता डेल्टा टू स्टार कन्वर्जन. म्हणजे ठीक आहे, तुम्हाला दिलाय हा डेल्टा, याच्यातून तुम्हाला तयार करायचा आहे स्टार. म्हणजे काय तर इथं ठीक आहे, आपल्याला हे कन्वर्ट करायचं आहे. तुम्हाला दिलेलं आहे कशामध्ये? डेल्टा मध्ये. ज्यातनं तुम्हाला करायचं आहे हे स्टार. म्हणजे हा डेरिव्हेशन कशाचा आहे? तर डेल्टा टू स्टार चा डेरिव्हेशन आहे, किंवा काय जण याला असं लिहितात. कळलं काय केलंय? इथपर्यंत कोणाला काही डाऊट आहे का? नाही, गुड.
सगळ्यांनी फोटो काढून घेतलाय का याचा? फोटो काढून घेतलाय का? म्हणजे नवीन चालू करू का मी? डेल्टा टू स्टार झाला बघून, स्टार टू डेल्टा बघूया. क्लोज करू का हे? हो. सेव्ह करू. नंतर मग कधी याचा फोटो वगैरे पाठवता येईल पाहिजे असेल तर. ठीक आहे. नेक्स्ट बघू आता यातलंच. नेक्स्ट काय बघायचं आपलं आता? आता आपल्याला बघायचं आहे स्टार टू डेल्टा. ठीक आहे. म्हणजे काय? तुमच्याकडे आधी स्टार आहे, याचा करायचा आहे आपल्याला डेल्टा. सिंपल डायग्राम काय असेल? 1 2 3 R1 R2 आणि R3. याचा आपल्याला कन्वर्जन करायचं कशामध्ये? तर डेल्टा मध्ये. ठीक आहे, आपल्याला हे कन्वर्जन करायचं आहे. याचं नाव R12, याचं नाव R23, याचं नाव R13. ठीक आहे. आणि आपल्याला काय काय माहिती बघा, R1 R2 रिलेशन काय माहिती आपल्याला? आपल्याला माहित आहे काय? R1 इज इक्वल टू, कसं लक्षात ठेवायचं बघा, हा R1 आहे इथं. ह्याच्या शेजारी कोण आहेत? R12 आणि R13. मग त्या दोघांचं म्हणजे शेजारच्यांचं मल्टिप्लिकेशन R12 R1 डिवाइड बाय सगळ्यांचं ऍडिशन. R12 प्लस R23 प्लस R31 R13 काही नाही. तसंच R2 R2च्या शेजारी कोण आहे बघा? R2 शेजारी कोण? 1 2 आणि 2 3. काय? 1 2 2 3 डिवाइड बाय सगळ्यांचं ऍडिशन. ठीक आहे. हे सिंपल लक्षात ठेवायची मेथड आहे. आजला काय होणार? 3च्या शेजारी कोण आहे? 2 3 आणि 1 3. म्हणजेच 2 3 1 3 अपॉन R12 प्लस R23 प्लस R13. हे जे सांगितलं मेथड, हे मेथड लक्षात ठेवा, कारण की हे तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना उपयोग पडतील. तर त्याच्यातून तुम्हाला टेक्निक काय म्हणतील? इथं R1 आहे म्हणजे 1 आहे, 1 बरोबरचे दोघांचे नाव लिहा, 1 2 1 3, आणि मग खाली सगळ्यांचे ऍडिशन. 2 आहे, 2 बरोबरचे दोघांची नावं लिहा, 1 2 2 3, आणि खाली सगळ्यांचे ऍडिशन. 3 आहे, 3 बरोबरचे दोघांची नावं लिहा, 2 3 1 3, आणि खाली सगळ्यांचे ऍडिशन. असे लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. पण एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला असं लक्षात ठेवून सांगणार. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना तुम्हाला महत्वाचं काय आहे, तर हे R1 R2 आपण कसं लिहायचं म्हटलं, त्याच्या शेजारी बघाच कोण आहे. R1 हा तुम्ही काय करणार, ह्याच्या बदल्यात तुम्हाला हे डेल्टा मध्ये आपण स्टार्ट करतो, त्यावेळी काय करणार? R1 कुठला आहे? या दोघांच्या मधला, या दोघांचं मल्टिप्लिकेशन डिवाइड बाय सगळ्यांचं ऍडिशन. ठीक आहे. हे कळलं? सगळ्यांना लक्षात कसं ठेवायचं? तुम्हाला काय वेळा क्वेश्चन असतं, स्टेट फॉर्म्युला फॉर स्टार टू डेल्टा कन्वर्जन, किंवा फॉर्म्युला असेल स्टेट फॉर्म्युला फॉर डेल्टा टू स्टार कन्वर्जन. हे कळलं का इथपर्यंत? हे कळलं का? हो. ठीक आहे. आता याला म्हणूया आपण इक्वेशन 1, इक्वेशन 2, इक्वेशन 3. ठीक आहे. आता
सिंपल बघा, आपल्याला काय पाहिजे आता? आता आपल्याला फाइंड करायचं आहे R12, R23 आणि R13 हे आपल्याला फाइंड करायचे आहे. कशावरून? आपल्याला हे व्हॅल्यूज माहित आहेत, याच्यावरून आपल्याला फाइंड करायचे आहे. ठीक आहे, मग आपण काय करूया आता? हे आपल्याला फाइंड तर करायचं आहे. ठीक आहे, काय करूया आपण पहिल्यांदा? हे सॉल्व्ह करण्यासाठी आपण 2 चे मल्टिप्लाय करून घेऊया. म्हणजे पहिला मी घेतो R1 इंटू R2. काय मिळेल बघा R1 इंटू R2? न्यूमरेटर मल्टिप्लिकेशन R1 टू R13, R1 टू R12 चा स्क्वेअर, R13 R23, R13 R23 अपॉन काय होणार? डिनॉमिनेटर दोघांचं सेम आहे, म्हणजे मल्टिप्लिकेशन पण होणार स्क्वेअर. R12 प्लस R23 प्लस R13 चा स्क्वेअर. ठीक आहे, तसंच R2 आणि R3 फाइंड करूया. डिनॉमिनेटर परत काय होणार? स्क्वेअरच होणार. R12 प्लस R23 प्लस R13 चा स्क्वेअर. ठीक आहे, 2 3 काय होणार? दोघांचं मल्टिप्लिकेशन R12 R23 R23 R2 चा स्क्वेअर होणार, म्हणजे R12 R2 चा स्क्वेअर आणि R13. पुढे काय? R1 इंटू R3 काय मिळणार? R12 प्लस R23 प्लस R13 चा स्क्वेअर. ठीक आहे, मी इथे काय R13 काय होणार? पुन्हा जायचं बघा, दोघांचं मल्टिप्लिकेशन 1 3 1 3 दोनदा, म्हणजे आता R12 R23 इंटू R13 चा स्क्वेअर. हा झाला इक्वेशन 6. बरोबर. आता काय असते बघा, आपल्याला काय पाहिजे? आपल्याला फाइंड करायचं आहे, काय म्हटलेलं आहे, काय पण करायचं आपल्याला R12 R23 आणि R23 असं आपलं व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत फ्रॉम R1 R2 R3. जरा क्रिटिकल आहे पण सोपं आहे, काही जास्त अवघड नाही. फक्त स्टेप लक्षात आली की तुम्ही सगळं लक्षात ठेवू शकता. आता या सगळ्यांचं आपण ऍडिशन करूया. काय म्हणत आहे इथं? इक्वेशन 4 प्लस इक्वेशन 5 प्लस इक्वेशन 6 काय मिळेल मग? R1 R2 प्लस R2 R3 प्लस R1 R3 इज इक्वल टू काय होणार? डिनॉमिनेटर सगळ्यांचं सेम, R12 R23 प्लस R13 चा स्क्वेअर. ऍडिशन काय होणार? पहिला म्हणणार R12 चा स्क्वेअर, R13 R23, दुसरा म्हणणार R12 चा स्क्वेअर, R12 आहे तसा, R13 आहे तसा, R23 चा स्क्वेअर, पुन्हा R12 आहे तसा, R13 चा स्क्वेअर, R23. या सगळ्यांना काय असते बघा, सगळ्यांना आपण R12 R13 R23 कॉमन काढला तर आपल्याला काय मिळते? तर आपल्याला काय मिळते बघा, सगळं कॉमन काढलंय काय मिळेल? R12 प्लस R23 प्लस R13 अपॉन R12 प्लस R23 प्लस R13 चा स्क्वेअर. मग हा पार्ट आणि एक कॅन्सल, मग काय मिळते आता? R1 R2 प्लस R2 R3 प्लस R1 R3 इज इक्वल टू काय राहते बघा? R12 R23 R13 अपॉन सगळ्यांचं ऍडिशन. ठीक आहे, आपल्याला काय पाहिजे? R12 पाहिजे, R23 पाहिजे, R13. आता सिंपल हे इक्वेशन बघा, यात काय दिसतंय? R12 R13 अपॉन हा म्हणजे R1 झाला,
R22 म्हणजे हा झाला R2, 3 म्हणजे झाला R3. थोडक्यात मी आज काय करतो, समजा मी म्हटलं काय, हा इक्वेशन डिवाइड बाय R2 केला तर काय मिळेल, R1 R2 प्लस R2 R3 प्लस R1 R3. पहिला R1 डिवाइड करू, पहिला R1 डिवाइड करूया. काय होणार बघा, R1 म्हणजे काय, R12 R13 हा आहे कसा, ठीक आहे. आणि R1 म्हणजे काय म्हणतो आपण, R12 R13 अपॉन R12 प्लस R23 प्लस R13. कॅन्सल, 1 2 कॅन्सल, 1 3 कॅन्सल, त्यावर काय मिळाला, R23 इज इक्वल टू काय मिळाला, R2 R3 प्लस R1 R3 अपॉन R1. ठीक आहे. मग सिमिलरली काय म्हणणार, R13 इज इक्वल टू R1 R2 R2 R3 प्लस R1 R3 डिवाइड बाय काय असेल, 2 3 आहे, डिवाइड केला 1 ने. ठीक आहे. मग काय करणार, 1 3 आहे, डिवाइड करणार 2 ने. तसंच R12 R1 R2 प्लस R2 R3 प्लस R1 R3 अपॉन R3. ठीक आहे. काय मिळते परत, कळलं का सगळ्यांना, हे डेरिवेशन कळलं का, सगळ्यांना कळलं का, हो. ठीक आहे. तर आता शॉर्ट मध्ये फक्त काय लक्षात ठेवायचं, जेव्हाही तुम्हाला काय करायचं असेल, या डेरिवेशन आपण काय म्हणतो, स्टार टू डेल्टा. ठीक आहे. जेव्हाही तुम्हाला काय करायचं असेल, जर म्हटलं असेल डेल्टा टू स्टार, याचा अर्थ काय, तुमच्याकडं आहे डेल्टा. ठीक आहे. 1 2 3 या डेल्टाचा तुम्हाला करायचं आहे स्टार, तर काय करणार, म्हणजे तुम्हाला असं म्हणूया आपण, असं तयार करायचं आहे, याला म्हणणार R1 R2 आणि R3. तर या केसला फॉर्म्युला काय असणार, R1 इज इक्वल टू काय म्हटलं, R1 च्या शेजारी कोण आहे, हे 2, मग येणार काय, R13 R12 अपॉन R12 प्लस R23 प्लस R13. तसंच R2 काय म्हणणार, R12 R23 अपॉन